पहिला प्रश्न असा आपसूक मला विचारला जातो नॅचरली आणि मी उत्तर देत असताना ती खरंच एवढी मोठी गोष्ट मला पहिल्यापासून सांगावी लागते. तर यांना असं होतं किती बोलते. रक्कम आम्हाला जिंकून शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे आणि ऐश्वर्या आणि सारंगला जिंकून त्यांना त्यांचं भलं करायचंय आणि जानकी आणि ऋषिकेशला आम्ही कसं खाली पाडलं ते दाखवायचं. माझं उत्तर तिनेच दिलं. त्यांचं वागणं जोपर्यंत सुधारत नाही ऐश्वर्या सांगतील ना तेव्हाच ते घरात येत. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरोघरी मातीच्या चुली हे तुमच्या आवडत्या सगळ्यांची मालिका आहे आणि या मालिकेत ना एक वेगळा ट्विस्ट आलाय. तो ट्विस्ट काय आहे आपण त्या कलाकारांकडनं जाणून घेऊ. सगळे माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त. म्हणजे आता मी बोलते की शाळेत असल्यासारखं ना. कसं मस्त. पण सकाळपासून एवढं शूट करतात तेवढीच एनर्जी आता ही इंटरव्ह्यू मध्ये दाखवतात. खरंच थँक्यू सो मच. पण काय सांगणार की काय आता सध्या ट्विस्ट आलाय आणि काय सुरू आहे हे सध्या सगळं. सध्या मुळशीमध्ये श्री आणि सौ स्पर्धा सुरू आहे. मग ओके तिथे इंटरव्ह्यू घेताना पहिला प्रश्न असा आपसूक मला विचारला जातो नॅचरली आणि मी उत्तर देत असताना ती खरंच एवढी मोठी गोष्ट मला पहिल्यापासून सांगावी लागते. तर यांना असं होतं किती बोलते. सो एनिवे, मुळशीमध्ये श्री आणि सौ 2025 ही स्पर्धा आहे आणि त्यासाठी 25 लाखांचं इनाम आहे. तर त्यासाठी ते रक्कम आम्हाला जिंकून शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे आणि ऐश्वर्या आणि सारंगला जिंकून त्यांना त्यांचं भलं करायचंय आणि जानकी आणि ऋषिकेशला आम्ही कसं खाली पाडलं ते दाखवायचं. माझं उत्तर तिनेच दिलं. नेक्स्ट. पण आता त्यामुळे आता मी हे विचारते की खऱ्या आयुष्यात 25 लाख मिळाल्यावर कोण कोण काय काय करेल. मला खऱ्या आयुष्यात 25 लाख मिळाल्यावर मी इन्व्हेस्ट करेन. छान. मी पर्दे के पीछे वाला फोन बंद करून फिरायला जाईल. मी बिझनेस सुरू करेन. वाव. वर्ल्ड टूर साठी. करेक्ट. युरोपला सेम आम्ही तिघं वर्ल्ड टूरला जाऊ. 25-75 कुटुंबासोबत 75 लाखात वर्ल्ड टूर आरामात होतो. पण आता हिला रणदिवे फॅमिलीत कधी येऊ देणार आहात? लवकरच. नाही, मला नाही वाटत. त्यांचं वागणं जोपर्यंत सुधारत नाही ऐश्वर्या सांगतील ना तेव्हाच ते घरात येत. बघ नवरा किती बाजू. मी काय म्हटलं, मला नाही वाटत लोक घरात येत. करेक्ट. आम्ही आहोत त्यासाठी. आम्ही आहोत पण आता एवढं मिडल मध्ये लिटरली म्हणजे प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल? मी प्रेक्षकांना हेच सांगू की आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे. एक नवीन स्पर्धा घेऊन आलेलो आहे. एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहोत. तर ती स्टोरी काय असणार आहे, कॉम्पिटिशन काय असणार आहे हे तुम्ही बघा आणि खूप एक्सायटेड आहोत हे सगळं घेऊन तुमच्यापर्यंत येण्यासाठी. सो बघत राहा घरोघरी मातीच्या चुली. सोमवार ते शनिवार सायंकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहवर. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.